झूम करतो थोडा पुढे. तेवढ्या ह्याच्यातच कुठेतरी असं ना. पुण्यातील मुठा नदीच्या पात्रात एका महिलेचा हात पाय आणि शीर नसलेला मृतदेह 4 दिवसांपूर्वी आढळून आला होता. आजतवर या महिलेची ओळख पटू शकलेली नाही आणि त्यामुळे पोलिसांसमोर एक मोठा आव्हान उभं राहिलंय. आणि पोलिसांनी आता या ठिकाणी मुठा नदीच्या पात्रात ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने या मृतदेहाचे जे इतर अवयव आहेत त्याचा शोध या ठिकाणी सुरू केलेला आहे. आपण बघू शकतो पोलीस देखील या ठिकाणी नदी पात्रात उभे आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते तपास करतायत. 4 दिवस उलटलेले आहेत. या मृतदेहाची ओळख पटू शकलेली नाही. कारण जेव्हा हा मृतदेह या ठिकाणी आढळला तेव्हा नाही या मृतदेहाला हात होते, पाय होते, नाही शीर होतं. त्यामुळं एक मोठं आव्हान या ठिकाणी आहे. आणि आता अशा पद्धतीने पोलिसांनी या ठिकाणी शोध मोहीम हाती घेतलेली आहे. माझ्यासोबत वरिष्ठ PI चव्हाण सर आहेत. सर, ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने पूर्ण शोध घेतला जातोय. किती टीम्स या ठिकाणी आहे आणि कशा पद्धतीने एक मोठं आव्हान आहे तुमच्या समोर? अगदी बरोबर आहे. सोमवारी दुपारी आपल्याला हा मृतदेह मिळाला. सदर मृतदेहास हात पाय आणि डोकं नसल्यामुळं सदर मृतदेहाची आयडेंटिफिकेशन ओळख पटू शकलेली नाही. त्यामुळे माननीय पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी सदर घटनास्थळास भेट देऊन इतर वरिष्ठ अधिकारी आणि माननीय आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा तपास सुरू आहे. या ठिकाणी सदर मृतदेहाचे जे हात पाय किंवा डोकं अद्याप मिळालेलं नसल्याने ड्रोनचा वापर करून आपण सदर अवयवांचा शोध घेत आहोत. सर, आपण पुणे शहर असेल, पिंपरी चिंचवड असेल आणि ग्रामीण असेल, इथं जे मिसिंग महिला आहेत त्यांच्याबाबत देखील शोध घेताय? अगदी बरोबर आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड किंवा पुणे ग्रामीण या विविध पोलीस स्टेशनमध्ये ज्या महिला मिसिंग आहेत त्यांचा सर्व डाटा आपण कलेक्ट केला असून त्यांचे नातेवाईक, त्यांचे मित्रमंडळी किंवा त्या ज्या भागात राहतात त्या भागामध्ये आपण त्याचा शोध घेत आहोत. सर, या हत्येमागची मोठी कॉन्स्पिरसी, मोठा कट असू शकतो, कारण ज्या पद्धतीने ही हत्या करणारी खूप क्रूर आहे. अगदी बरोबर आहे. हत्या अत्यंत क्रूरपणे केलेली आहे. त्यामुळं सदर मृतदेहाची ओळख पटवून आरोपीपर्यंत पोहोचण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करीत आहोत. खरं तर मागील काही दिवस आपण बघितलं तर पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढताना दिसते आणि त्यातच ही कुठंतरी रोखावी, जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा मिळावी या प्रयत्नात आता पोलीस आहेत. आणि त्यामुळंच हा मृतदेह या ठिकाणी मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रयत्न केले आणि आज शेवटी ड्रोन उडून या नदीपात्रात या मृतदेहाचे जे इतर अवयव आहेत ते शोधण्याचं
या ठिकाणी प्रयत्न पोलिसांकडून सुरू करण्यात आलेला आहे। आणि जर आपण मुठा नदीत जर पाण्याचा प्रवाह बघितला, गेले 4 दिवस पुण्यामध्ये चांगला पाऊस होता, त्यामुळं मुठा नदी दुथडी भरून वाहत होती। नेमका हा मृतदेह कुठून आला हे देखील पोलिसांना शोधायचं आहे। याच्या मागचं जे पूर्ण गौड आहे ते देखील, कारण ही हत्या का करण्यात आली, याच्या मागचं कारण काय आहे, कुणी ही हत्या केली, याच्या मागं काही प्रॉपर्टीचा वाद आहे का, असे वेगवेगळे प्रश्न सध्या पोलिसांसमोर आहे। आणि आता जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने ड्रोनच्या सहाय्याने मुठा नदीच्या लगत हे मृतदेह किंबहुना या मृतदेहाचे जे इतर अवयव आहेत ते शोधण्याचं आव्हान पोलिसांनी हाती घेतलेलं आहे। शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी पोलिसांकडून केले जात आहेत आणि जोपर्यंत हा मृतदेह या ठिकाणी इतर अवयव आढळत नाही, त्यामुळं पूर्ण याच्या मागचं कट काय आहे, कुणी ही हत्या केली, आरोपीपर्यंत पोहोचता येणार नाही। त्यामुळं लोकांना देखील पोलिसांनी आवाहन केलंय, जर कुणी महिला मिसिंग असेल तर तात्काळ तुम्ही पोलिसांशी संपर्क साधा, जेणेकरून या संपूर्ण तपासात पोलिसांना मदत होईल। या ठिकाणी पोलिसांकडून अशा पद्धतीने ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण मुठा नदीच्या पात्रात शोध घेतला जातोय। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।